नमस्कार, मी व्यंकटेश नरसिंगे. तुम्ही पाहतात महाराष्ट्र जीवन न्यूज. खरं म्हणजे विद्यार्थ्यांना सायन्सची आवड तेव्हाच लागेल जेव्हा त्या संदर्भात त्यांना आपण अधिक माहिती देऊ किंवा बऱ्याचशा गोष्टी आपण त्यांना जेव्हा दाखवतो त्यावेळेस त्याच्यामध्ये आवड निर्माण होते. स्टीम एज्युकेशन सेंटर नावाचं हे एक शाळा या ठिकाणी ओपन झालेली आहे आणि ही फक्त शाळा नसून एक प्रकारचं मोठं सायन्स सेंटर आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण एखाद्या नासा किंवा इस्रोच्या लॅबमध्ये गेल्याचा फील तुम्हाला या शाळेमध्ये येतोय. तर बरेचसे लोक इथं व्हिजिट करत असतात आणि आपली राय ठेवतात, बोलतात. या संदर्भामध्ये जनजागृती करण्याचं काम ही सेंटर नेहमीच करत असतं. आज या ठिकाणी या सेंटरला भेट देण्यासाठी या ठिकाणी प्रतीक्षा काळे मॅडम आलेल्या आहेत, ज्यांचं आपण काही दिवसापूर्वी बातमी पण केली होती की ज्या UPSC रँक 2मध्ये त्यांना चांगलं यश भेटलं ते आपल्या लातूरच्याच आहेत. आणि मग त्यांनी या ठिकाणी व्हिजिट केली. आपण विचारलो त्यांचा अनुभव कसा आहे. मॅडम, कसं वाटलं तुम्हाला हे सेंटर पाहिल्यानंतर? माझं जे आत्तापर्यंतचं जे आपला अवेअरनेस आहे त्याच्यामध्ये मला असं वाटतं एज्युकेशनमध्ये एक महत्त्वाची जी गोष्ट असते ते असते शाळा, त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे. आज मला या ठिकाणी भेटून एक मला असं वाटतं खूप आनंद पण होत आहे आणि एक थोडंसं आपण म्हणतो ना एक काहीतरी चांगलं होऊ शकतं ही फिलिंगही येत आहे. त्याचं कारण म्हणजे मी इथं बघत आहे विद्यार्थ्यांसाठी इथं ज्या आजच्या मॉडर्न टेक्नॉलॉजी आहेत त्या त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीमध्ये इन्कॉर्पोरेट करण्याचा प्रयत्न केला आहे. जसं की मी आत्ताच AR आणि VRचा अनुभव घेतला, 12D जे म्हणतायत त्याचा अनुभव घेतला. जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यांची जी स्टीम शाळेची किट आहे विद्यार्थ्यांसाठी त्याच्यामध्ये फक्त मॉडर्निटीच नाही तर आपण डेली लाईफमध्ये जे डिसिप्लिन असतं ते कसं करता येईल याचा त्यांनी पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. तर मला वाटतं की हँड्स ऑन ट्रेनिंग जे आपण पुढे चालून म्हणतो ग्रॅज्युएशन नंतर आजकाल दिलं जाते, ज्यामुळे एक विद्यार्थी एक चांगला नागरिक म्हणून घडू शकतो आणि नंतर करिअरची संधी त्याला उपलब्ध होते. ते मला असं वाटतं इथं त्यांनी त्यांच्या वेगवेगळ्या उपक्रमामध्ये समाविष्ट केले. त्यामध्ये तुम्हाला फिजिक्सचे रॉकेट दिसतील, त्याचं मेकॅनिझम कसं आहे याचे बुक्स ठेवलेले दिसतील, तुम्हाला बायोलॉजीचे वेगवेगळे सॅम्पल्स ठेवलेले दिसतील किंवा विद्यार्थ्यांना वेगवेगळे ग्रह कसे आहेत हे सगळ्या गोष्टी त्यांनी इन्कॉर्पोरेट करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि तुम्ही तरी नेहरू सेंटरला भेट दिली असं म्हणताय, पण माझ्यासाठी ही पहिलीच भेट आहे आणि मला हे पाहून चांगलं वाटतंय की लहानपणापासून विद्यार्थ्यांना हे सगळं बघायला मिळेल. तर मॅडम, पुढचा प्रश्न असा आहे की जशा पद्धतीने स्टीम एज्युकेशन सेंटर लातूर त्यांची एक टॅगलाईन आहे की विज्ञान व तंत्रज्ञानाची ही चळवळ आहे. तर मग काय वाटतं तुम्हाला समाजामध्ये ह्याचा काय आवश्यकता आहे, ह्याचा काय फायदा होऊ शकतो? नक्कीच. आपलं जसं आपण म्हणतो की विज्ञान आणि तंत्रज्ञान हेच समाजाला आणि मानवजातीला एका टप्प्यावरून पुढे घेऊन जात आहे. आणि आपण जर बघायला गेलं कुठल्याही गोष्टीच्या बेसिसला आपण म्हणतो की आजचे जे यंगस्टर आहेत ते असतात. त्यामध्ये लहानपणीच म्हणजे एकदम LKG UKGला जर आपण त्यांना हे सगळं देत असू, कारण की एखाद्याला आवड जरी नसली तरी बघून रॉकेट काय असतं, कोणीतरी रॉकेटमध्ये सायंटिस्ट आहे हे माहीत होईल आणि त्यांच्यामध्ये इच्छा आणि ती प्रेरणा निर्माण होईल. हेच मुलं भारताचं आणि आपण म्हणू शकतो की जगाचं देखील भविष्य आहे. तर मला वाटतं त्या दृष्टीने हे महत्त्वाचं आहे. दुसरं म्हणजे मी त्यांच्याशी बोलताना मला जाणवलं की ते संस्कृतीचाही त्याच्यामध्ये इन्कॉर्पोरेट करत आहेत बऱ्याच गोष्टी. प्रार्थना असेल, वेगवेगळे उत्सव असतील, त्यामुळे आपल्याला चांगले नागरिक आणि भारताची संस्कृती टिकवणारे नागरिक मिळतील. दुसरी गोष्ट. आणि तिसरं मला सगळ्यात असं वाटतंय कुठंतरी जे आपण बघतो ते आपण त्याच्याकडे आपण वळतो. जर आपण फक्त काहीच गोष्टी बघितल्या, काही करिअर बघितले तर मुलं फक्त तिथंच वळतील. इथं जर मुलांना हे एक ग्लोबल लेवलचं प्लॅटफॉर्म जर मिळू शकत असेल तर उद्याचे नागरिक आपल्याला त्या पद्धतीच्या करिअरसाठी एका दृष्टीनं आपण त्यांना डिरेक्शन देत आहोत असं मला वाटतंय. त्यामुळं हा एक नाविन्यपूर्ण, खूप क्रिएटिव्ह आणि या सगळ्यांशी भेटून मला असं वाटतं की त्यांची त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी खूप आहे. ते सुद्धा खूप प्रयत्न करत आहेत की किती आणि काय देता येईल हे बघून मला असं वाटतं की जर चांगले शिक्षक क्रिएटिव्ह असतील तर विद्यार्थी आणि देशाचे नागरिक नक्कीच क्रिएटिव्ह बनतील. त्यामुळं त्यांच्या या पूर्ण प्रयत्नांना माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा. तर या ठिकाणी आपण मॅडमसोबत इथं चर्चा केली आणि त्यांनी या स्टीम एज्युकेशन सेंटरला शुभेच्छा सुद्धा दिल्या. बऱ्याचशा नाविन्यपूर्ण गोष्टी इथं आहेत आणि त्यांनी आपल्याला सांगितल्याप्रमाणे की जोपर्यंत विद्यार्थी हे सगळं पाहणार नाहीत तोपर्यंत त्यांना ते सायंटिस्ट होण्याचं स्वप्न पडणार नाही किंवा मग वेगवेगळे काही करिअरच्या संधी आहेत ते सगळं इथं पाहता येईल. मराठवाड्याच्या ठिकाणी असलेलं हे महत्त्वाचं शहर आणि त्याच्यामध्ये असलेलं हे सेंटर अतिशय युनिक आहे आणि याचा समाजाला नक्कीच फायदा होईल असं इथं आपल्याला मॅडमनी सांगितलं आहे. तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूजचं हे महत्त्वाचं अपडेट. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सगळ्याबद्दल काय विचार करता, काय वाटते तुम्हाला सगळ्याबद्दल हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायला मात्र विसरू नका. व्हिडिओ जर्नलिस्ट आदित्य यांच्यासोबत मी व्यंकटेश नरसिंगे, महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लातूर.